हे ॲक्टिंग करताना असं होतं का, की म्हणजे असं कधी कधी असं वाटतं की मी ॲक्टिंग नाही, मी खरं जगतोय स्वामी, असं होतं का? मी नाही करतो विचार एवढं खरं सांगायचं तर. म्हणजे माझी ना जरा एक सवय आहे ती, म्हणजे ही जी प्रोसेस आहे बेसिकली ॲक्टिंग, ही जी प्रोसेस तुम्ही म्हणाल ना, किंवा मला खूप जणांनी हा प्रश्न विचारला की मग तुम्ही खूप अभ्यास केला असेल ना, तुम्ही खूप वाचलं असेल. तर मी खरंच सांगतो मी नाही वाचलं तितकंसं. आणि काही गोष्टी आहेत ना मी जाणीवपूर्वक नाही वाचले मी. किंवा काय होतं ना बऱ्याचदा तेव्हा खूप वाचतात आणि खूप हे करतात. तुम्हाला म्हणजे मला असं वाटलं ॲज अन ॲक्टर मला तेव्हा असं वाटलं तर खूप जर का मी वाचलं तर मला माहीत नाही मी कसं करेन मग. बायस व्हाल. बायस म्हणण्यापेक्षा मला माहीत नाही मी कसं काय प्रकारे रिॲक्ट होईल, कसं ते बाहेर येईल, मला माहीत नव्हतं. आणि स्वामींबद्दल ऑफकोर्स काही गोष्टी मी ऐकल्या होत्या. आजी आजोबांकडून मी गोष्टी ऐकल्यात लहानपणी. आणि हे सुरू होण्याच्या आधी मी स्वामींबद्दल बेसिक वाचलं मी. मला माहिती होतं काय आहे, स्वामी कोण आहेत. ऑफकोर्स हिस्ट्री सगळी माहिती असते. पण डीपमध्ये ज्या गोष्टी असतात ना, मी काही जाणीवपूर्वक नाही वाचल्या मी त्या. आणि मग जेव्हा मी काम सुरू केलं ना, तर माझी अशी एक थॉट प्रोसेस तेव्हा होती, की जे मी वाचलं आहे स्वामींबद्दल आणि आता आम्ही जे दाखवणार आहोत, सो दाखवताना काय असं तुम्हाला एक स्क्रिप्ट येते समोर, की आपण आज काय करणार आहोत, की स्वामींची ही लीला आपण आता शूट करणार आहोत. तर मी ते पूर्ण वाचतो, ती गोष्ट, की काय लीला आहे ती पूर्ण वाचायची. आणि फक्त मी हा विचार करतो, की जर समजा स्वामी खरंच आत्ता या ठिकाणी असते, तर त्यांनी कशाप्रकारे रिॲक्ट केलं असतं. एक थोडा तो विचार करायचा आणि त्या प्रकारे काम करायचं. आणि बाकीच्या गोष्टी करून गेला मग स्वामी आहेत तुमच्या मागे. सो तुम्हाला फारसं काही करावं लागतच नाही खरं तर त्या गोष्टीमध्ये. हां, म्हणजे स्वामीच करून घेतात असं म्हणायला हरकत नाही. जे आपली शरीर आपलं आहे, पण स्वामी आपल्याकडनं करून घेतात असं. एक्झॅक्टली तसंच येते. आणि मी म्हटलं ना, की म्हणजे मगाशी असं मी गमती ते बोलता बोलता म्हटलं, की समजा आपण आता गप्पा मारतोय, की समजा एखादा इंटरव्ह्यू असेल तरी कुठे ना, किंवा समजा स्क्रिप्ट आहे फॉर एक्झाम्पल, तर मी त्याच्या आधी फार विचार करत नाही. म्हणजे समजा इंटरव्ह्यू असेल तर काय बोलायचं आणि काय नाही हा मी विचार कधी करत नाही. मी पूर्ण ब्लँक यानी असतो तिकडे. किंवा सीन करण्याच्या आधीसुद्धा मी फारसं कधी पाठांतर किंवा खूप काहींची सवय असते खूप पाठांतर किंवा त्यांना खूप आधी सीन लागतो. सो मी तसं करत नाही. त्याच्या मागचं कारण माझं हे असतं, की तुम्ही जर का खूप आधी अभ्यास केला किंवा खूप जास्त त्यात गेलात ना, सो तुम्ही बऱ्याचदा आहे ना तुमच्या मुवमेंट्स किंवा तुमचं एकंदरीत हे ना असं मेकॅनिकल म्हणजे त्यात अक्षयजी दिसतील, त्यात अक्षयजी दिसतील आणि मग स्वामी दिसणार नाही. दिसणार नाहीत. म्हणून ते वाचा, जस्ट एक थॉट प्रोसेस द्या, की स्वामी असते तर काय केलं असतं आणि यू गो फॉर इट. तुम्हीच करून घ्या. हो. हा म्हणजे हा पण म्हणजे ही भक्तीच आहे नाही का, की मी आहे पण स्वामी तुम्हीच करून घ्या माझ्याकडनं. मग बरं तुम्ही आता याला भक्ती जे म्हणा, काय ते. प्रेम म्हणा, काय जे माहीत नाही मला काय, पण हे आहे. हे आहे आणि असंच होतं आणि हीच प्रोसेस आहे माझी. मग भक्तांच्या आयुष्यात पण असंच घडत असेल ना, की तुम्ही स्वामींना शरणागत झालात, की स्वामी तुम्हालाच माहिती आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे आणि तुम्हीच करून घ्या. हो, पण त्यांचं एक फार छान वाक्य आहे, की म्हणजे मी आहे, मी तुमचं भलं करेलच, पण तुम्ही असं म्हणू नका, की मी काहीच करणार नाही आणि मग तुम्ही बघून घ्या सगळं. तुम्ही कष्ट करा, प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना यश कसं येईल याची काळजी मी घेईल. पण प्रयत्न तुम्हालाच करायचे आहेत. म्हणजे असं नका म्हणू तुम्ही, की आता हां, मला हा प्रॉब्लेम आहे, स्वामी बघा तुम्ही सॉल्व करा, आता काय करायचं करा. आणि तुम्ही शांत बसलात. मग होणार आहे का? नाही होणार ना. प्रयत्न करा. त्या प्रयत्नांना यश द्यायला आहेत की ते. थोडं फळ कधी कधी उशिरा मिळतं, पण मिळतं. सो तुमच्याकडे तो पेशन्स पण पाहिजे आणि सातत्य पाहिजे तुमच्यामध्ये. ती जिद्द पाहिजे. मला वाटतं स्वामींचे विचार किंवा त्यांची जी शिकवण आहे ती पार खोलवर रुजलेली आहे. एवढे 1350 भाग झाले. पण मग मला असा एक प्रश्न पडतो, की एवढे भाग चालू आहेत सतत आणि मला वाटतं रोज किती तास शूट असतं? मिनिमम 12-13 तास. बापरे, 12-13 तास शूट असतं. हो. म्हणजे एका एपिसोडला किती वेळ लागतो शूट करायला? एक दिवस जातो पूर्ण. त्या किती 20 मिनिटाचा? 20 ते 22 मिनिटाचा 20 एपिसोड. ते 22 मिनिटासाठी 12 ते 14 तास. हो. म्हणजे खरंच कष्ट आहेत. हो, आहेत. म्हणजे लोकांना दिसतं स्वामी समर्थ आले, त्यांनी असं केलं. तिथे अक्षयजी नसतातच ना, म्हणजे चेहरा असतो, पण एवढं सगळे कष्ट आहेत. हो. मग या मालिकेसाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारी नक्की केली असेल ना? हो. ती काय तयारी तुम्ही नक्की? कारण हे सोपं नाही आहे इतके तास
4 वर्ष सतत हे एवढं करणं फिजिकली आणि मेंटली पण खूप चॅलेंजिंग आहे ना? आहेच खरंच आहे. म्हणजे मेंटली पण तुम्हाला खूप फिट राहावं लागतंच ऑफकोर्स. म्हणजे काय? शांत, स्टेबल आणि कारण काय मी म्हटलं ना, की जेव्हा आपण स्वामींच्या लीला आज प्रेक्षकांसमोर आणतो आहे, सो तुमचं ना इथून तुम्ही खूप शांत पाहिजे त्या गोष्टीकरता. कारण तुम्ही त्याच्यामध्ये एकरूप व्हायला पाहिजे ते प्रेझेंट करताना. म्हणजे मी आज समजा एखादं वाचतोय मी आज काही आणि माझं मन फिरतं आहे सगळं इकडे तिकडे इकडे बाहेर बाहेर बाहेर, तर मी एकाग्र होऊ शकणारच नाही. सो मला इथून पण खूप स्ट्रॉंग, स्टेबल, शांत, काम राहणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर फिजिकली फिट राहणंही आवश्यक आहे. कारण आज तुम्हाला रोज इतके तास काम करायचं आहे आणि ते काम करताना असं कुठेही नको व्हायला, की मी आज फिजिकली अनफिट आहे म्हणून मी आज काम करू शकत नाही आहे. कारण आज मी काम समजा एक दिवस मी न जाणं शूटवर म्हणजे काय होणार, सगळं ते युनिट थांबणार. आज दिसताना प्रेक्षकांना जरी आज पडद्यावरचे काही कलाकार दिसले 8-10 लोकं, पण पडद्यामागे एक 60-70 लोकांची टीम काम करत असते. आणि आज एक व्यक्ती जो असं नाही येऊ शकला का आता आजारी आहे म्हणून, तर तो व्यक्ती नाही आला म्हणजे 60-70 लोकांचं काम थांबणार ना. बरं ते त्या लोकांचं काम थांबणार तर आहेच, पण मग तो भाग पण आम्ही शूट नाही करू शकणार. मग ते प्रेक्षकांसमोर येऊ पण नाही शकणार ती लीला किंवा स्वामींची ती गोष्ट, तो एपिसोड. तर हा सगळा त्याच्या मागचा पूर्ण ही पूर्ण प्रोसेस आहे. सो त्याकरता तुम्ही फिट राहावं छान. आणि मीच काय, प्रत्येकानेच राहावं रादर. प्रत्येकानेच आपल्या हो, तब्येतीची नक्कीच. काळजी घेतलीच पाहिजे. म्हणजे हे बऱ्याचदा स्वामींनी पण त्यांच्या ह्यातून बऱ्याचदा सांगितलं पण आहे, की तब्येतीला पण तुम्ही जपा. शरीराची पण काळजी घ्या, मनाची काळजी घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण सांगितल्यात बघा. आत्ता बोलता विषय निघाला. तुम्ही मला अगदी सुरुवातीला विचारलं, की स्वामींचे काय विचार आहेत जे तुम्हाला खूप आवडले. तर खरं तर आपल्या प्रत्येक गोष्टीत त्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी सांगितल्यात. पण आपण फक्त आपल्याला हव्या त्या गोष्टी निवडल्यात आणि बाकीच्या गोष्टी आपण इग्नोर करतो. तर ही पण एक फार मोठी गोष्ट आहे त्यांनी सांगितलेली. बघा म्हणजे कधी सांगितले, 1800मध्ये सांगितले, जे अजून पण तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. आजही लोकं स्वतःची काळजी घेत नाही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.